नमस्कार भावांनो बहिणींनो, मस्त तुमच्या ताईनं सोल्याची भाजी पोळ्या भाजी सगळं झालंय. कामं आवरलेत घरातले ना, आता निवांत येतं. दाजीची वाट पाहायला लागली तुमची ताई, आता कधी येतील. मला आहे ना सोल्याची भाजी पण खाऊ वाटाना आणि काही इच्छा पण होईना, सर्दी नाही यानं काय खायची. आणि ते गुड नाईट लावेल असते त्याच्यामुळं आम्हाला असं व्हायला लागलंय सर्द्याने. यांना गे असं सर्दी सांगूच नका, खोकले यायला लागले मरणाचे. आता मी दाजीची वाट पाहायला लागली, असं वाटायला काहीतरी दाजीला फळं सांगावं म्हणून. पण मग डबल त्याला याटो उभा केल्या जात नाही कुठं, त्याच्यामुळं वाटायला लागले जाऊ द्या. असं झालं. आता पोळ्या भाजी झाली पण ते खाऊ वाटाना मला. हरसूबाई आता मस्त निवांत लगे मित्रासोबत गेलाय, लगे त्याला टेन्शन नाही, नो टेन्शन. गाडी चालू आहे ना तरी पण गेला हरसूबाई लगे मस्त. मित्राचं मम्मी मी मोठा झालो आता, मला मित्रासोबत जाणं लागते ना मम्मी, मला जाऊ द्या जाईना असं असतंय. पण हो, आपल्या हरसूबाईचं लय वळण चांगलं आहे, लय का लय चांगलं आहे. मी लय संस्कार लावेलेत लेकरायला तर संस्कार असतेतच म्हणा. पण कितीक जण आहेत आता म्हणते तर माईच्या पल्लूतच बांधून ठेवले, तर माईच्या पल्लूत बांधलेलीच लेकरं चांगले असतात. वळण लावणं काही गलती नाही ती मायबापाची. मी त्याला जास्त फिरायला जाऊ देत नाही. मै भाऊ सांगते ताई त्याला जास्त फिरायला नको जाऊ द्या, जाऊ घरीत ठुजाय आणि लक्ष ठुजाय ताई. तसं चालूच असते माझ्या दोन्ही भावायचं, बाबाचं, आईचं. ताईला मित्र आहेत, नको जाऊ द्या, जाऊ थोडंफार तर जाऊ देणंच लागतंय. तुमचे दाजी पण नाही म्हणायचे त्याला जा जाऊ नको भैया, जा जाऊ नको. पण मी जाऊ देते आता त्याला थोडंफार. म्हणजे मला वाटते भैयाला दुनियादारीचं पण आता मोठा व्हायला लागलं, तर दुनियादारीचं पण माहीत झालं पाहिजे थोडंसं. मग कुठं पण जाऊन घरी येता आलं पाहिजे. मग मित्रासोबत जाते तर जाऊ देते, तर मग त्याला आता सगळंच माहिती झालं आहे. घरी यायचं, गाडी घेऊन जातोय मस्त घरी येतोय. मग त्याच्यामुळं वाटते जाऊ द्या, भैयाला पण माहिती झालं पाहिजे ना रोडची सगळी. जर कुठं गेलं लेकरू आरबळणं नाही पाहिजे, शिटी येई. मग त्याच्यामुळं मी त्याला थोडंफार बाहेर जाऊ देते. आपले सगळे शिंगलं फुटलेत, कच्चा हे आलता ते सगळा. आणि ते बॉक्समधले आणले तर मग ते काढलेच नाही, ते गावाकडून आणलेले सामान. आणि असं पण आपल्याला किचन नाही, तर मग त्याच्यामुळं मग मी काढतच नाही. जे ठेवायचं तेच सामान ठेवते, इथं लावायला जागाच नाही आपल्याला. दाजीला हे घर आवडते, दाजी म्हणते जाऊ दे असू दे, घर मालक पण चांगला आहे. त्याच्यामुळं सोल्याची भाजी केली तुमच्या ताईनं, सोल्याची. आता याटोचा आवाज यायला लागला, दाजी आले का ते नाही माहिती मला. आवाज आलाय असं वाटतंय आलेत म्हणून. आता जेवणच करायचे, पण मला आज काही खायची इच्छाच नाही. कधी कधी आपोआप आपलं मन होत नाही जेवण करावं का काय, तसंच होतंय, जेव वाटत नाही. आज मला एवढं काढायला पण लय उशीर झाला. कधी येतोय काय माहिती भैया घरी. 5 मिनटं पण नाही झाली भैयाला जाऊन. भैया सांगूच नका लय हिंडतोय बाबा. अंगावर घेऊन मस्त झोपेल होता तो. मित्राचा फोन आला तर गेला. पाम्या 3 सरायचा मणी ववलाय आता ह्यो. म्हणलं ते मंगळसूत्र काढलेलं असते गळ्यातलं, त्याच्यामुळं मग हे म्हणलं बरं आहे. मग त्याच्यामुळं मग मी 3 सरायचं ववेले, 3 पदरं. मग गळ्यात पण भारी वाटते. जास्त मला काय असं खाजू येते या ठेपीन आणि यानं, मग मी जास्त गळ्यात काय ठेवू वाटत नाही मला. असं होते, वाटते नको म्हणलंय. मग आता तुमच्या ताईला भूक पण लागली आणि जेवू पण वाटाना. कधी कधी जेवायची इच्छा होत नाही. आणि हेडो काढायचा उलासच येत नाही, कधी कधी वाटतच नाही आपण हेडो काढावं. घरातून आपण इशे काय मांडणार असं वाटते. जाऊ द्यास तिकडे, हेडोच नाही काढायचा. तुम्हाला बाहेरचे हेडो आवडले का भावांनो बहिणींनो? कसे वाटले काय वाटले तर नक्की सांगा मला. तुम्हाला आवडले का नाही बाहेरच्या वातावरणाचे टाकलेले. आणि रात्रीच्या टायमाला मग आपण गेलो तर मग ते काय नाही, अंधारातलीच हेडो टाकावं लागले मला. पण चला म्हणलं आता तुमच्या संग थोड्याशा गप्पा कराव. आता कोणाचेच गाणे चालू नाही, आता निवांत लगे हेडो चालू आहे आपला, निवांत असं होतंय. तर मग बाहेरचे हेडो आई म्हणे ताई मस्त चांगले चांगले हेडो काढून आणायची होती. म्हणलं आई याटातून काय हेडो काढणार आहे, काय दिसतंय बाहेरचं वातावरण दाखवायला म्हणलं. मग आई म्हणे तुला दिवसा काढायचे ना ताई थोडेसे. म्हणलं तेच हेडो कसे काढून आणणार आहे आपण दिवसा. मग त्याच्यामुळं मी काय आले तुमचे दाजी. आता मला वाटलं पप्पा शेत कानू भैया नाही. कपडे चेंज करत आलो मी. बाय भावांना बहिणींना, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.